नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ही जी परीक्षा होणार आहे तर ती आता वर्णनात्मक, पारंपरिक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार आहे, बरोबर. आणि त्या परीक्षेची तयारी विविध विद्यार्थ्यांनी सुरूसुद्धा केलेली आहे. परंतु या लेक्चरमधून आज आपण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना किंवा स्वरूप कसं असेल, या मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, संदर्भ स्रोत म्हणून कोणती पुस्तकं किंवा कोणतं अभ्यास साहित्य वापरायचं, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आणि VJC स्टडीच्या ज्या पर्सनल मेंटरशिप बॅच आहेत की ज्या तुम्हाला या डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या किंवा वर्णनात्मक पद्धतीच्या मुख्य परीक्षेसाठी फायदेशीर ठरू शकतात. तर या 4-5 घटकांची माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये मी तुम्हाला कोणत्या पेपरसाठी किती मार्क आहेत, दर्जा कोणता आहे, उत्तर लेखनाचं माध्यम कोणतं असायला पाहिजे आणि वेळ किती आहे हे अगदी इन डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळं हे जे लेक्चर आहे तर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत 1 सेकंदही स्किप न करता पहा. म्हणजे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेबद्दल तुमच्या मनात जे डाऊट्स असतील, जे प्रश्न असतील, जे शंका असतील तर त्यांचं पूर्णपणे निरसन या लेक्चरमधून होईल. त्याच्यामुळं जे नव्याने अभ्यासाला सुरुवात केलेले आहेत असे विद्यार्थी किंवा ज्यांनी गेल्या वर्ष 1.5 वर्षापासून अभ्यासाला सुरुवात केलेली आहे परंतु आन्सर रायटिंग असेल, क्वेश्चन पेपरची रचना असेल किंवा आपल्या मेंटरशिप बॅचबद्दलची ज्यांना इन्फॉर्मेशन हवी असेल तर ही सगळी माहिती तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे हे लेक्चर महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून या लेक्चरचं नाव जे आहे तर ते आपण रणनीती आणि नियोजन, प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे 2025च्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला सामोरं जाताना, तर त्याच्याबद्दलची माहिती आज आपण या लेक्चरमध्ये घेतो आहे. VJC स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो सध्या 5 सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये यूट्यूब आहे, टेलिग्राम आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आणि व्हॉट्सअप या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि हे आपला जो VJC स्टडीचा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला जर का कोणत्याही पर्सनल मेंटरशिप बॅचबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. हा टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज केला तरीसुद्धा त्या पर्सनल मेंटरशिप बॅचची माहिती जी आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल. याशिवाय दुसरे 2-3 इनिशिएटिव्ह आहेत जे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी फ्री ऑफ कॉस्ट सुरू करतो आहे, 1 रुपयाही न घेता. त्याच्यामध्ये NCERTची फ्री लेक्चर सिरीज आहे, इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाची फ्री लेक्चर सिरीज आहे, भारतीय संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही फ्री लेक्चर सिरीज आहे, याशिवाय इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स ही फ्री लेक्चर सिरीज आहे, PSIR ऑप्शनलची एक दर्जेदार लेक्चर सिरीज मराठी आणि इंग्लिश बायलिंग्वल तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या सगळ्या लेक्चर सिरीज तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनल तुम्ही जर का सबस्क्राईब केला असेल तर तिथं तुम्हाला प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये मिळतील. जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. सर्वप्रथम शेजारी दिलेली बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन आहेत तर ते तुम्हाला सर्वात पहिल्यांदा येतील. ओके, तर आपण 1 बाय 1 अगदी मुद्द्यानुसार डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. पहिला सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा तुमच्यासमोर येतो तो आहे परीक्षेचं स्वरूप. ओके, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या अगोदर जी आहे तर ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची होत होती आणि 2025 हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पहिला डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक परीक्षेचा अटेम्प्ट असेल. त्याच्यामुळं राज्यसेवेने किंवा MPSCने UPSCचा सिलेबस राज्यसेवेसाठी स्वीकारला आहे. त्याच्यामुळं UPSCच्या प्रश्नांचा इथं फायदा होईल की तोटा होईल. मग UPSC सारखंच लिहिलं गेलं पाहिजे का, मग UPSC सारखाच अभ्यास केला गेला पाहिजे का, असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात असतील. त्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर इथं देईनच. तरीसुद्धा तुमच्या शंकांचं निरसन किंवा तुमच्या माझ्या उत्तरानं तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेचं स्वरूप जे झालेलं आहे तर ते आता पारंपरिक किंवा वर्णनात्मक पद्धत यानुसार झालेलं आहे. म्हणजे लँग्वेजचे जे 2 पेपर आहेत मराठी आणि इंग्लिश याचा उत्तर लेखनाचा दर्जा जो आहे तर तो 10वी या बेसवरती आहे. म्हणजे आपण 10वीला जसे पेपर लिहिले आहेत तसं मराठी आणि इंग्लिश हे 2 लँग्वेजचे पेपर लिहायचे आहेत. त्याच्यामुळे खूप काहीतरी नवीन बदल झालेत. हे लोकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या मनावर जसं बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर तसं काही झालं नाही आहे. म्हणजे खूप टेन्शन घेण्यासारखं किंवा तणावात येण्यासारखी काय परिस्थिती नाही आहे. म्हणजे आपण 10वीला जसे पेपर लिहिले तसेच लँग्वेजचे 2 पेपर लिहायचे आहेत. 10वीचं आपण बोर्ड लिहिलं आहे, 12वीचं आपण बोर्ड लिहिलं आहे. इव्हन लॉकडाऊनचा पिरियड सोडता आपण ग्रॅज्युएशनचे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे पेपरसुद्धा लिहिलेलेच आहेत. म्हणजे आपण नवीन काहीतरी करतो असं काही नाही. फक्त 10वीचे पेपर 10वीच्या लेवलने लिहिले, 12वीचे पेपर आपण 12वीच्या लेवलने लिहिले, ग्रॅज्युएशनचे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे पेपर आपण त्या लेवलने लिहिले. तिथं त्या प्रश्नांची मागणी वेगळी होती, त्यानुसार आपण त्याला पुरवठा केलेला आहे. परंतु ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतो
तर आपण थोडंसं जास्त ज्ञानिक झालेलो असतो असं आपलं मत आहे. कारण 4 गोष्टी जास्तीच्या माहीत असतात 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या तुलनेत. त्याच्यामुळं हे आयोगाचे पेपरसुद्धा आपण त्याच धर्तीवरती आणि त्याच दर्जाच्या स्वरूपात लिहिणं गरजेचं आहे. कारण उद्या जर का तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाला तर एखादा जिल्हा एखादा तालुका तुमच्या हातात दिला जातो, तहसीलदार नायब तहसीलदार झाला तर मग तुम्ही एवढ्या लोकांना सांभाळणार कसं हे जर का तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर त्या अनुषंगानं तुमचा अभ्याससुद्धा तेवढा ब्रॉड लेवलला पाहिजे. आणि जर का तुमचा अभ्यास तेवढा ब्रॉड लेवलला झाला, पेपर कसाही असू द्या, ऑब्जेक्टिव्ह असू द्या डिस्क्रिप्टिव्ह असू द्या, तुम्ही क्रॅक करू शकता. परंतु पेपर वर्णनात्मक पद्धतीनं झाल्यामुळं जास्तीचा अभ्यास करावा लागणार आहे हे मात्र मान्य आहे. आणि लिखाणाची प्रॅक्टिस तुम्ही सरावातूनच सर्वोत्तम होणार आहे हे लक्षात ठेवा. परीक्षेचं स्वरूप बदललं आहे आणि खूप ड्रास्टिक चेंजेस झालेत हे तर खरंच आहे. परंतु उत्तर तर आपण 10वीलाही लिहिलेत, 12वीलाही लिहिलेत आणि ग्रॅज्युएशनला लिहिलेत, पोस्ट ग्रॅज्युएशनलासुद्धा लिहिलेले आहेत. म्हणजे अक्षरशः हे मी काही मनाचं सांगत नाही. ज्यावेळेस मी तुम्हाला आयोगाचं एक PDF दाखवतो, त्या आयोगाच्या PDFमध्ये लँग्वेजचे जे 2 पेपर आहेत, मराठी आणि इंग्लिश, हे क्वालिफाईंग स्वरूपाचे पेपर आहेत. त्याचा दर्जा जो आहे तर त्यांनी सरळ 10वी दिला आहे. ओके, येते का लक्षात? त्याच्यामुळे खूप पॅनिक होऊ नका, चिल मारा आणि लिखाणाची प्रॅक्टिस करा आणि अभ्यासाला नव्या उमेदीने नव्या जोशाने सुरुवात करा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मुख्य परीक्षेतले जे 9 पेपर आहेत, बरोबर, अगोदर कसं होतं, लँग्वेजचे 2 पेपर आणि GSचे 4 पेपर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला. आता 9 पेपर आहेत. ओके, आणि ते 9 पेपर तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये लँग्वेजचे 2 पेपर आहेत, एसेचे 1 पेपर आहे, GS सामान्यात देण्याचे 4 पेपर आहेत, ते कोणते मी तुम्हाला खाली सांगतोच, आणि ऑप्शनलचे 2 पेपर आहेत. असे 9 पेपर तुम्हाला टोटल लिहायचे आहेत. ह्याच्यातले जे लँग्वेजचे 2 पेपर आहेत तर ते क्वालिफाईंग स्वरूपाचे आहेत. म्हणजे मुख्य परीक्षेत त्याची गुण धरणार नाही आहेत. म्हणजे जे अंतिम गुणवत्ता यादी लागेल तर त्याच्यामध्ये GSचे 4 पेपर, ऑप्शनलचे 2 पेपर आणि एसेचा 1 पेपर, असं 7च पेपरचे गुण तुम्हाला गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातील. ओके, समजलं? पुढचा प्रश्न, भाषेचे पेपर जे आहेत मराठी आणि इंग्लिश हे 2 तुम्हाला लँग्वेजचे पेपर आहेत. त्याचा जो क्रायटेरिया आहे किंवा त्याचा जो दर्जा आहे तर ते 10वीच्या लेवलचा आहे हे लक्षात ठेवा. ही अतिशय खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण जे बाऊ करून बसलो आहे की मग आता कसं वर्णनात्मक झालं आहे, मग मार्क पडतील का पडणार नाहीत. 10वीला पडले तरी इथं का पडणार नाहीत, साधी गोष्ट आहे. दुसरा, निबंधाचा पेपर तुम्हाला 250 मार्काला 2 निबंध लिहायचे आहेत. ओके, म्हणजे 8 टोटल निबंध दिले जातील 2 सेक्शनमध्ये विभागून. त्याच्यातला पहिल्या सेक्शनमधला 1 निबंध आणि दुसऱ्या सेक्शनमधला 1 निबंध, असे 2 निबंध लिहायचे आहेत. आणि त्याचा दर्जा जो असेल तो पदवीचा असेल. आणि ती निबंधाची शब्दमर्यादा 1000 ते 1200 एवढी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 A4ची पानं बॅक टू बॅक लिहायची आहेत. सामान्य अध्ययनाचे जे 4 पेपर आहेत, पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4. चौथा पेपर जो आहे तर तो इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड, नीतिशास्त्र, अभियोग्यता आणि सचोटीचा तो पेपर आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला खाली बोलीनच. तर हे 4 पेपर जे आहेत तर याचा दर्जा जो आहे तर तो पदवीच्या लेवलचा आहे. पेपर 1मध्ये कोणते विषय येतात, पेपर 2मध्ये कोणते विषय येतात, पेपर 3मध्ये कोणते विषय येतात आणि पेपर 4मध्ये काय आहे खाली मी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे किंवा एक सब्जेक्ट घ्यायचा आहे. आयोगाने म्हणजेच MPSCने ऑप्शनलच्या 26 विषयांची यादी दिली. किती? 26. त्याच्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तिन्ही स्ट्रीमचा समावेश आहे. त्याच्यातून कोणताही तुमच्या आवडीचा एक विषय ऑप्शनल किंवा वैकल्पिक म्हणून घ्यायचा आहे आणि एक ऑप्शनल निवडल्यानंतर त्याचे 2 पेपर होणार आहेत. पेपर 1 250 मार्कांसाठी आणि पेपर 2 250 मार्कांसाठी. असा हा ऑप्शनलचा जो सब्जेक्ट आहे किंवा ऑप्शनल हा विषय आहे किंवा पेपर आहे तर तो टोटल 500 गुणांचा असणार आहे, लक्षात ठेवा. आणि 250 मार्कांचे 2 पेपर होतील. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, UPSCला तुम्ही उत्तरलेखनाची भाषा कोणतीही निवडू शकता, बरोबर. परंतु MPSCत मात्र उत्तरलेखनाची तुम्हाला 2च भाषा आहेत किंवा 2च ऑप्शन्स आहेत. एक तुम्ही मराठी भाषेत पेपर लिहू शकता, अदरवाईज तुम्ही इंग्लिश, हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेत तुम्ही पेपर लिहू शकत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ही पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. एकतर मराठी चांगलं करा किंवा इंग्लिशवर पकड मजबूत करा. तिसरी लँग्वेज इथं ऑप्शन नाही आहे. जरी केंद्र सरकारचं 3 भाषासूत्र असलं, त्रिभाषासूत्र असलं तरीसुद्धा महाराष्ट्रात द्विभाषासूत्र आहे. चांगलं आहे ही. कारण तुम्हाला याचं कारण सांगतो, UPSCचा पेपर तुम्ही मराठीत लिहू शकता आणि इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकता. जर का आपल्याला आपला महाराष्ट्रातला टक्का UPSCत वाढवायचा असेल तर कोणत्याही एका भाषेवरती, म्हणजे मराठीवरती तर आपली कमांड आहेच आहे, इंग्लिशवरती सुद्धा थोडीशी कमांड यायला पाहिजे. तर मग आपण UPSC क्रॅक करू शकतो आणि तिथं आपला टक्का वाढू शकतो. त्याच्यामुळं माध्यम कोणतं, म्हणजे बहुतांश विद्यार्थी मराठी निवडतील त्याच्याबद्दल कुठला डाऊट नाही आहे. आणि जे सायन्स बॅकग्राऊंडवाले आहेत, इंजिनिअरिंगवाले, मेडिकलवाले, ओके, किंवा IITवाले, हे लोक जे आहेत तर ती मग इंग्लिशमध्ये पेपर लिहू शकतात. त्यांचा पॅटर्न वेगळा आहे.
म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, फॉरेस्ट सर्व्हिस आहे, ॲग्री सर्व्हिस आहे आणि अन्न आणि प्रशासन सर्व्हिस आहे. ह्या 4 सर्व्हिस वेगळ्या आहेत. त्यांचा मुख्य परीक्षेचा पॅटर्न वेगळा आहे आणि राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा पॅटर्न वेगळा आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर, अलग लक्षात. ही परीक्षा योजना काय असेल तर ती माहिती त्याच्याबद्दलचं एक लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे, ते पाहून घ्या. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की 9 पेपर कोणते कोणते आहेत, तर हे 9 पेपर तुमच्या स्क्रीनवरती आलेले आहेत बघा. पेपर 1 भाषेचा पेपर आहे मराठीचा. पेपर 2 भाषेचा पेपर आहे इंग्रजीचा. पेपर 3 जो आहे तर तो निबंधाचा पेपर होईल. पेपर 4 म्हणजे सामान्य अध्ययनाचा पेपर 1 जनरल स्टडी पेपर 1, त्याच्यामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या संदर्भासह. ओके, म्हणजे जागतिक भूगोल याचा अर्थ भारताचा भूगोल त्याच्यामध्ये समाविष्ट नाही का? ऑब्व्हियसली आहे. बघा, आर्ट अँड कल्चर, हिस्ट्री, जॉग्राफी आणि त्यांनी पुढं काय म्हटलंय, महाराष्ट्राच्या संदर्भासह. ओके, खाली मी तुम्हाला ज्यावेळेस आपण अभ्यासक्रमाबद्दल चर्चा करू किंवा उत्तरलेखनाबद्दल चर्चा करू तर त्यावेळेस आपण प्रश्नांबद्दल बोलू. आत्ता फक्त विषयाची नावं लक्षात ठेवा. 5वा पेपर GS2 म्हणजे GS2 प्रशासन, संविधान, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या संदर्भासह. गव्हर्नन्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन हा आपला पेपर आहे. याच्यातला पॉलिटीचा सेक्शन म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध असेल, राज्यव्यवस्था, संविधान आणि प्रशासन याची प्रॅक्टिस, ॲन्सर लेखन किंवा उत्तरलेखन किंवा काय म्हणतो आपण त्याला सिलेबस कव्हरिंग, तर ते आपण पर्सनल मेंटरशिप बॅचमध्ये करून देतोय. तिथं फक्त महाराष्ट्राचा संदर्भ आहे. 6वा पेपर GS3 तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या संदर्भासह म्हणजे इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनल सिक्युरिटी. तर या घटकांचा समावेश पेपर 6 म्हणजे GS3 याच्यामध्ये समावेश होतो आहे. महाराष्ट्राच्या संदर्भासह थोडासा महाराष्ट्राचा संदर्भ तिथं आहे. पेपर 7 जो आहे तर तो GS4 मी मागाशी सांगितल्याप्रमाणे इथिक्सचा पेपर आहे. इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड हा जो पेपर आहे तर तो पेपर 2 पार्टमध्ये डिवाईड केला जातो. तो कसा पुढे सांगतो तुम्हाला. आता हा पेपर आहे तर त्याला मराठीत नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता असं म्हटलं जातं. हा सुद्धा 250 मार्काचा पेपर आहे. तर हे GSचे जे तुम्हाला इथं 4 सब्जेक्ट दिसत आहेत, हे GSचे 4 पेपर, हा निबंधाचा 1 पेपर आणि हे भाषेचे 2 पेपर. वरचे जे 2 पेपर आहेत तर ते क्वालिफाईंग स्वरूपाचे आहेत. हे पेपर 300 मार्काचे आहेत. 300 पैकी तुम्हाला 25% मार्क पडायचे आहेत, म्हणजे 600 पैकी तुम्हाला 50% मार्क पडायचे आहेत. हे लक्षात ठेवा. येते लक्षात? समजलं? दॅट शीट. पुढं बघा, हे नंतर ऑप्शनलचे 2 पेपर आहेत. म्हणजे ऑप्शनल कुठला तरी तुम्हाला एकच सब्जेक्ट ऑप्शनल म्हणून घ्यायचा आहे, तो त्यांनी 2 पार्टमध्ये डिवाईड केला आहे. ऑप्शनलचा पेपर 8 ऑप्शनल पेपर 1 असेल आणि पेपर 9 जो असेल तर ऑप्शनल पेपर 2 असेल. तर असे एकूण तुम्हाला राज्यसेवा MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी 9 पेपर तुम्हाला तिथं लिहायचे आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, आणि हे जवळजवळ म्हणजे हे 2 क्वालिफाईंग स्वरूपाचे पेपर सोडले तर पेपर 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 तर यांची जी गुणांची संख्या आहे तर ती होते 1750. हे लक्षात ठेवा, 1750. आणि तुम्हाला माहीत आहे UPSCचं मुख्य परीक्षेचं मेरिट 1750 पैकी किती लागतं? किती लागतंय? मॅक्झिमम 1000 लागतं. 1000च्या पुढं आजपर्यंत मेरिट गेलेलं नाही. म्हणजे 800-700 मार्कावरती पोरं इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेत. हे लक्षात ठेवा. म्हणजे निम्म्यापेक्षा कमी मेरिट जे आहे तर UPSCचं मेन्सचं लागतंय. त्याच्यामुळं आपण किती सेफ किंवा महाराष्ट्र सरकार आपल्यासाठी किती सेफ जागा तयार करायला लागले, सेफ बॅटलफील्ड तयार करायला लागले. जर का आपण इथं UPSCच्या धर्तीवरती पेपर MPSCचे लिहित असेल तर का आपला उद्या UPSCत जाऊन टक्का वाढणार नाही? कारण तिथं तर मराठी भाषा आहे, सिलेबस तर सेम आहे. जर का प्री क्रॅक झाले तर मराठी पोरं UPSCत. दॅट शीट. हा त्याच्या पाठीमागचा एक उदात्त हेतू असावा असं मला वाटतं. ओके, हे पेपरबद्दल झालं. आता पुढं सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो, तो आहे MPSC आणि UPSCच्या परीक्षांचं स्वरूप. बघा, पूर्वपरीक्षा त्याच्यामध्ये 2 पेपर आहेत, GS1 आणि CSAT. ओके, GS1ची मार्क्स तुम्हाला मेनसाठी क्वालिफाय झाला की नाही हे ठरवण्यासाठी, आणि जो CSAT आहे सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट, याच्यामध्ये तुमचं मॅथ्स अँड इंजिनिअरिंग कॉम्प्रेन्शन वगैरे हे विषय असतात. तर तो पेपर क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे. त्याचे मार्क्स तुमच्या मेन्सच्या गुणवत्ता तयारीसाठी धरले जाणार नाहीत. ओके, हे पूर्वपरीक्षा. मुख्य परीक्षेचं स्वरूप जसं UPSCचं आहे तसंच आता MPSCने स्वीकारले. म्हणजे लँग्वेजचे 2 पेपर, निबंधाचे 1 पेपर, GSचे 4 पेपर, ऑप्शनलचे 2 पेपर आणि लँग्वेजचे 2 पेपर मराठी आणि इंग्लिश क्वालिफाईंग स्वरूपाचे. ओके, UPSCला इंग्लिश कंपल्सरी आहे लँग्वेजच्या पेपरमध्ये, आणि तुम्हाला लँग्वेजचा दुसरा पेपर मग तुम्ही कुठलाही घेऊ शकता. बरोबर, की ज्या 22 भाषा आहेत त्याच्यापैकी कुठलाही पेपर तुम्ही घेऊ शकता. मुख्य परीक्षेला तसं
मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी इंटरव्ह्यू, UPSCचा इंटरव्ह्यू 275 मार्कांचा आहे. MPSCने सुद्धा यावर्षीपासून इंटरव्ह्यू जो आहे तर तो 275 मार्कांचाच केलेला आहे. म्हणजे UPSC आणि MPSC, UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा आणि MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा यांचा जो पॅटर्न आहे किंवा यांची जी परीक्षा पद्धती आहे तर ती आत्ता लाईन टू लाईन ॲज इक्वल सेम झालेली आहे. त्याच्यामुळे जास्त टेन्शन नाही घ्यायचं, आता फक्त अभ्यास करत राहायचं. आता हे सगळं बघत असताना ह्या MPSC आणि UPSCच्या धर्तीवरती आधारित आयोगाने जी MPSCची परीक्षा पद्धती जाहीर केलेली आहे तर ती थोडीशी आपण पाहून घेऊया, कुठला पेपर आणि त्याची एक डिटेल माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. पाहता ही जी तुमच्या स्क्रीनवरती जी एक पहिली PDF दिसते किंवा पहिली एक PPT दिसते तर त्याच्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा याची तुम्हाला परीक्षा योजना इथे दिसते. बघा, आता पहिली गोष्ट आहे लेखी परीक्षा तुमची किती मार्कांची होईल, 1750 मार्कांची आणि किती प्रश्नपत्रिका असतील, 9 पेपर तुम्हाला लिहायचे आहेत. मुलाखत व व्यक्तिमत्व चाचणी इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट ही 275 मार्कांची होईल म्हणजे इंटरव्ह्यू, आणि टोटल मुख्य परीक्षा प्लस इंटरव्ह्यू टोटल मार्क किती होतील, 225, आणि तुमचं जे मेरिट लागेल तर ते 225 पैकीच लागणार आहे. ओके, तुम्हाला 50% मार्क यायला पाहिजेत जर का तुम्हाला पोस्ट तुमच्या हातात मिळवायची असेल तर, बरोबर. 50% म्हणजे कमीत कमी 1000 ते 1100 याच्या दरम्यान तुम्हाला मार्क्स मिळायला पाहिजेत. हे UPSCच्या धर्तीवरती आधारित मी सांगतोय. MPSCचा पहिलाच अटेम्प्ट आहे. पेपर झाल्यानंतर आपल्याला कळेल की किती मार्क्स मिळते, परंतु UPSCचा जर का आपण आधार घेतला मॅक्झिमम 1200च्या आत UPSCचं टोटल मेरिट लागलेलं आहे. ओके, इंटरव्ह्यू प्लस रिटर्न. बघा, आता तुम्हाला ते दर्जा वगैरे मी सगळे जे आहे तर ते व्यवस्थित सांगतो. पहिल्यांदा आपण लँग्वेजच्या पेपरबद्दल चर्चा करूया. लँग्वेजचे 2 पेपर MPSCचा बोलतो. पेपर 1 मराठी, गुण असतील 300 आणि त्याचं मानक किंवा दर्जा जो आहे तर तो 10वीचा आहे. मराठी पेपर तुम्हाला मराठी भाषेत लिहायचा आहे, वेळ 3 तास असेल आणि ह्या 300 पैकी तुम्हाला फक्त 25% गुण पाडायचे आहेत, 25%. आणि हा जो पेपर आहे तर तो क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे, अर्हताकारी. जर का तुम्हाला 300 पैकी 25% गुण मिळाले नाहीत तर तुम्ही नापास होऊ शकता. तुम्हाला इतर जी अशा पेपरमध्ये निबंधामध्ये ऑप्शनलमध्ये आउट ऑफ जरी मार्क मिळाले, जर का तुम्ही हे 2 पेपर क्वालिफाय नाही झाला तर तुमचे इतर पेपर चेक केले जाणार नाहीत, तुमचा रिझल्ट फेल असा येऊ शकतो. त्याच्यामुळे हे 2 पेपर जरी क्वालिफाईंग स्वरूपाचे असले तरीसुद्धा ते महत्त्वाचे आहेत. दॅट्स इट, समजलं. दोन्ही पेपरला 300 मार्क आहेत. 10वी हाच दर्जा आहे. मराठी पेपर तुम्हाला मराठी भाषेत लिहिता येईल, इंग्लिश पेपर तुम्हाला इंग्लिशमधूनच लिहायचा आहे, नाहीतर तिथं म्हणू नका की आम्हाला मराठीत द्या, तसं नाही चालणार ते. ओके, आणि हा वर्णनात्मक पारंपरिक असेल आणि तो क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे. ओके, मुख्य गुणवत्ता यादीसाठी किंवा गुणवत्ता यादीसाठी या 2 पेपरचे गुण जे आहेत तर ते पकडले जाणार नाहीत. इथं तुम्ही 600 पैकी 600 जरी पाडले तरी काय उपयोग होणार नाही आणि 25% जरी पाडले तरी उपयोग होणार आहे, हे लक्षात ठेवा, बरोबर. आता जे पेपर आहेत, जे 7 पेपर आहेत की ज्याचे मार्क्स तुम्हाला अंतिम गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातील, त्याच्यातला पहिला पेपर आहे निबंधाचा की जो 250 मार्कांचा आहे. त्याचा दर्जा पदवी लेवलचा असेल आणि तो तुम्हाला मराठी किंवा इंग्लिशमध्ये लिहिता येईल. त्याच्यासाठी तुम्हाला 3 तासांचा वेळ इथं दिलेला आहे, बरोबर. आणि निबंध तुम्हाला एक निबंध 1000 ते 1200 शब्दात लिहायचा आहे. असे तुम्हाला 2 निबंध लिहायचे आहेत. किती मार्कांसाठी, 250 मार्कांसाठी आणि 3 तासात. पेपर 4 जो आहे तर तो सामान्य अध्ययनाचा पेपर आहे. त्याचा दर्जा पदवी मराठी किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता, 3 तासाचा वेळ. पेपर 5 250 मार्कांचा, पदवी मराठी इंग्लिश 3 तासात. पेपर 6, 7, 8 आणि 9 हे सगळे पेपर जे आहेत तर ते 250 मार्कांचे आहेत आणि त्याचा दर्जा जो आहे तर तो पदवी लेवलचा आहे आणि ते मराठी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही लिहू शकता. आणि प्रत्येक पेपरचा कालावधी आहे तर तो 300 मार्कांचा आहे. आणि हे पेपर जे आहेत तर ते कंपल्सरी स्वरूपाचे आहेत. आणि हे जे पेपर 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे जे 7 पेपर आहेत तर या 7 पेपरचे मार्क्स तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार की नाही हे ठरवण्यासाठी ग्राह्य धरले जातील, बरोबर. इथपर्यंत समजलं. सगळ्या शंका, कुशंका, डाऊट्स क्लिअर. आता पुढे जाऊया. आता आपण थोडंसं ह्या मीडियमबद्दल चर्चा करूया आणि मग आपण पुढचा पॉईंट घेऊया. बघा, पेपर 3 ते 7 उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्लिश भाषेमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. 2च भाषा आहेत, मराठी किंवा इंग्लिश. वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल विषयातील पेपरसाठी मराठी किंवा इंग्रजी माध्यम नमूद केलं असेल तर त्याच भाषेतून म्हणजेच एकतर मराठी किंवा इंग्लिशमधून पेपर किंवा उत्तर लिहिता येतील. आणि ज्या विषयांचं माध्यम इंग्रजी आहे त्या विषयाचे पेपर तुम्ही इंग्लिशमध्येच लिहिता येतील किंवा त्याच भाषेत लिहावे लागतील. मुख्य परीक्षेच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरताना पेपर लिहिण्याचं माध्यम
उमेदवारांना निवडावं लागेल त्याची त्यांनी नोंद घ्यावी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेचा म्हणजे आत्ता जर तुम्हाला प्रीलाच लँग्वेज निवडावी लागेल, म्हणजे कुठल्या लँग्वेजमध्ये पेपर लिहिणार आहात हे तुम्हाला प्रीलाच ठरवावं लागेल. आणि तुम्हाला ऑप्शनल कोणता घ्यायचा आहे किंवा वैकल्पिक विषय कोणता घ्यायचा आहे हे सुद्धा तुम्हाला प्रीलाच ठरवावं लागेल, प्रीचा फॉर्म भरताना, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, वरील नियमांचं अनुपालन न केल्यास त्यांच्या उत्तरपत्रिकेचं अनधिकृत माध्यम म्हणून मूल्यमापन करता येणार नाही. म्हणजे ज्या लँग्वेजमध्ये पेपर लिहायला सांगितले त्या जर का माध्यमात तुम्ही पेपर लिहिले नाहीत तर तुमचे पेपर चेक केले जाणार नाहीत, ते पेपर अनधिकृत आहेत म्हणून फेकून दिले जातील, थोडक्यात असं आयोग म्हणते. 5वा मुद्दा आहे, प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी या भाषेत तयार करण्यात येतील. भाषा प्रश्नपत्रिका मराठी साहित्य आणि इंग्रजी म्हणून नमूद केलेल्या माध्यमातून विषय वगळून. म्हणजे जिथं जिथं इंग्लिश एकच भाषा आहे तर म्हणजे मेडिकलचे पेपर मराठीत कसं काय टाईप करणार. ओके, म्हणजे आपल्यासारखे विद्यार्थी म्हणजे आपण जे मराठीत केले ते आपण करू शकतो, परंतु आयोगांना ते थोडंसं म्हणजे पॉसिबल नाही आहे, बरोबर. तर इंग्लिश माध्यमातले पेपर इंग्लिशमध्येच असतील. मराठी माध्यमातले पेपर आहेत GSचे पेपर, तर ते तुम्हाला मराठी आणि इंग्लिश बायलिंग्वलमध्ये असतील. आलं लक्षात. तर ह्या 5 महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत तर त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. हे असं असेल पेपरचं विषयानुसार स्वरूप. समजलं. ॲक्शन. चलो पुढं. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो आहे अभ्यासक्रम. ओके, नक्कीच अभ्यासक्रम वाढला आहे. आणि GSचे जे 4 पेपर आहेत, GSचे 4 पेपर, लँग्वेजचे 2 पेपर आणि निबंधाचा पेपर, तर या 7 पेपरचं परीक्षाभिमुख परिपूर्ण सूक्ष्म विश्लेषण केलेली एक PDF आपल्या VJS स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. ती PDF डाउनलोड करा, त्याची प्रिंट मारा आणि ती प्रिंट सोबत राहू द्या. हा 7 पेपरचा सिलेबस आपण 2000+ पॉईंट्समध्ये मायक्रो ॲनालिसिस केला आहे आणि हे मराठी माध्यमात पहिल्यांदा केलं जातं आहे. आणि हे आपण UPSCच्या धर्तीवरती केलेलं आहे. त्याच्यामुळं त्या पॉईंट्सच्या बाहेर प्रश्न जाणार नाहीत एवढी आपण काळजी घेतलेली आहे. त्याच्यामुळे ती PDF जी आहे तर आपल्या म्हणजे पुण्यातली जेवढी UPSC MPSC रिलेटेड झेरॉक्स सेंटर्स आहेत तर त्या सर्व झेरॉक्स सेंटर्सवरती ती PDF तुम्हाला उपलब्ध आहे. तिथं जाऊन तुम्ही ते विचारा, तुम्हाला त्याची प्रिंट दिली जाईल. आणि जर का कोणाला मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ती PDF मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनल जरी सर्च केला तर तिथं तुम्हाला ती MPSC सिलेबस मायक्रो ॲनालिसिस असं सर्च करा, मिळून जाईल PDF, बरोबर. आता मराठी जो भाषेचा पेपर आहे की जो क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे त्याच्यात ते काय काय विचारणार आहेत बघा. दिलेल्या परिचयाचं आकलन, संक्षिप्त लेखन म्हणजे सारांश लेखन, परिपाठ आणि शब्दसंग्रह, लघुनिबंध, इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी ट्रान्सलेशन. बघा म्हणजे काय काय आहे, कॉम्प्रेन्शन आहे, प्रिसाइज रायटिंग आहे, होकॅब आहे, एसे रायटिंग आहे आणि ट्रान्सलेशन आहे. येते लक्षात. तर या 5 घटकांचा अभ्यास जो आहे तर तुम्हाला मराठीच्या क्वालिफाईंग पेपरसाठी करायचा आहे. ह्या पेपरचं महत्त्व त्यांनी काय सांगितले, महत्त्वाच्या गद्यांचं वाचन आणि आकलन क्षमता मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणं हे या पेपरचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि तसं या पेपरची रचना करण्यात आलेली आहे. आणि हा अहर्तकारी स्वरूपाचा पेपर आहे. म्हणजेच काय, या पेपरमधील गुण मानांकासाठी किंवा गुणवत्ता यादीसाठी मोजले जाणार नाहीत. याचे 300 पैकी तुम्हाला फक्त 25% गुण मिळवायचे आहेत. समजलं. दॅट्स इट. हा मराठीच्या पेपरचा सिलेबस आहे. याच्या बाहेर ते प्रश्न विचारले जाणार नाहीत. एक प्रिसाइज रायटिंग, होकॅबचे प्रश्न असतील, एक छोटा एसे लिहायचा आहे, ट्रान्सलेशन करायचं आहे आणि कॉम्प्रेन्शन म्हणजे दिलेल्या उत्तरावरती तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. पेपर 1 भाषा पेपर मराठी. त्याच्यानंतर भाषेचा दुसरा पेपर जो आहे तर तो आहे निबंधाचा पेपर. भाषेचा दुसरा पेपर जो आहे तर तो आहे इंग्लिश भाषेचा पेपर. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक कॉम्प्रेन्शन आहे, एक प्रिसाइज रायटिंग आहे, परिपाठ किंवा शब्दसंग्रह आहे आणि एक एसे आहे. इथं तुम्हाला ट्रान्सलेशन नाही आहे, हे लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन लिहायचं नाही. आता या म्हणजे इथं 4 अभ्यास घटक आहेत आणि 4 अभ्यास घटक तुम्हाला 300 मार्कांसाठी आहेत आणि 300 पैकी तुम्हाला 25% गुण जे आहेत तर ते प्राप्त करायचे आहेत. समजलं. त्याच्यानंतर पुढचा पेपर जो आहे तर तो आहे निबंधाचा पेपर. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 250 मार्कांसाठी 2 निबंध लिहायचे आहेत, बरोबर. आणि ते किती शब्दात लिहायचे आहेत, 1000 ते 1200 शब्दात निबंध लिहायचे आहेत. निबंधाची वेगळी प्रॅक्टिस करा, कारण कमी वेळात जास्त गुण देऊन जाणारा हा पेपर आहे, हे लक्षात ठेवा, बरोबर. उमेदवारांना निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवरती निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणं, क्रमवार संकल्पनाची मांडणी करणं आणि संक्षिप्त लेखन करणं
उमेदवाराकडून अपेक्षित आहे. म्हणजे हा एक गद्य प्रवाह आहे. म्हणजे थोडक्यात आपण जशी कथा लिहितो तसा निबंध तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि त्याला 250 मार्क आहेत 2 निबंधाला, हे लक्षात ठेवा. आणि निबंधाचा वेगळा पेपर आहे. ओके, हे सगळे पॉईंट जे आहेत तर तिथं तुम्हाला येणं अपेक्षित आहे. याचे मार्क्स मात्र हे 250 मार्क जे आहेत तर त्याच्यापैकी जेवढे तुम्हाला मार्क्स पडतील तर हे मार्क्स मात्र तुमचे गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातील. बरोबर, आलं लक्षात. तर हे झाले 3 पेपर. पेपर 4, 5, 6 आणि 7. बघा, ऑप्शनल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑप्शनल प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. त्याच्यामुळं ऑप्शनलची माहिती काय मी तुम्हाला इथं देत नाही. कारण काही जणांचा PSR ऑप्शनल आहे, काही जणांचा सोशलॉजी आहे, काही जणांचा मॅथ्स असू शकतो, काही जणांचा अँथ्रोपोलॉजी असू शकतो. तुमच्या ऑप्शनलप्रमाणे तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवा आणि त्याचा सिलेबस PSR ऑप्शनलबद्दल काही तुम्हाला डाऊट्स असतील तर त्याचं सोल्युशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन, कारण आपण त्याची मेंटॉरशिप घेतो आहे. बरोबर, तर PSR ऑप्शनलबद्दलच इथं आपण थोडक्यात बोलूया. बाकीच्या ऑप्शनलबद्दल इथं काय मी बोलणार नाही आहे. 26 ऑप्शनल आहेत, त्याच्याला तुम्हाला कोणताही एक ऑप्शनल निवडायचा आहे. त्याच्या अगोदर आपण GSचे 4 पेपर आहेत तर त्याचा आपण जरा अभ्यासक्रम थोडक्यात पाहूया. मगाशी सांगितल्याप्रमाणे ती PDF जी आहे तर ते आपल्या VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. ती तुम्ही डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. आता मी तुम्हाला थोडक्यात ते दाखवतो. अभ्यासक्रम त्याचा कसा आहे ते तुम्हाला पाहता येईल. तर ही जी तुमच्या स्क्रीनवरती PDF दिसते तर ती आपण तयार केलेली आहे. म्हणजे हे जे तुम्हाला म्हणलो ना, मुख्य परीक्षेतील भाषेचे 2 पेपर, निबंधाचा 1 पेपर आणि सामान्य अध्ययनाचे जनरल स्टडीचे 4 पेपर, अशा 7 पेपरच्या अभ्यासक्रमाचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण म्हणजे सिलेबसचं मायक्रो ॲनालिसिस असणारी ही PDF आहे. आणि ही PDF जी आहे तर ती तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. आता ही जवळजवळ 70-80 पानाचे आहे, परंतु हे जे मुद्दे केलेले आहेत तर ते अगदी महत्त्वाचे मुद्दे आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हा सिलेबस न विसरता तुमच्याकडे प्रिंट काढून राहू द्या. हा तुम्हाला फायदे याचे नक्कीच होतील. आपण कसं ॲनालिसिस केलं बघा. आता हिस्ट्री पण म्हटलं तर मग प्राचीन इतिहास, एन्शंट हिस्ट्री, ही काय मी सगळी PDF तुम्हाला दाखवत नाही आहे, फक्त तुम्हाला कल्पना येण्यासाठी त्याच्यातला थोडासा पार्ट तुमच्यापर्यंत मी पोचवतो. हे बघा, असं आपण अगदी टू द पॉईंट याचं विश्लेषण केलेलं आहे. तर आता सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला ग्रामीण आणि शेती करणारा समुदाय डिस्कस करायचा आहे एन्शंट हिस्ट्रीच्या अंतर्गत, तर तुम्ही त्याच्यात कोणते कोणते मुद्दे करणं गरजेचं आहे. नवाश्मयुगाचा टप्पा, ताम्रपाषाण युगाचा टप्पा, लोहयुगाचा पारंपरिक टप्पा आणि भौगोलिक वितरण आणि वैशिष्ट्ये. फक्त एन्शंट हिस्ट्रीमध्ये किंवा प्राचीन भारताच्या इतिहासात किंवा प्राचीन इतिहासात ग्रामीण आणि शेती करणाऱ्या समुदायाचा जर का अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी या फक्त 4च मुद्द्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर अशा 4 पेपरचे जेवढे महत्त्वाचे पॉईंट्स येतील तर त्याचं अगदी परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण जे आहे तर ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला गुप्त साम्राज्याची माहिती घ्यायची आहे तर गुप्त साम्राज्य तुम्ही कुठल्या कुठल्या ह्याच्यातून घेऊ शकता. गुप्त साम्राज्याच्या माहितीचे स्रोत कोणते कोणते आहेत. गुप्तांचा राजकीय इतिहास, फा हियन हा एक चिनी प्रवासी आलता त्याच्याबद्दलची माहिती, गुप्तकालीन प्रशासन कसं होतं, कला आणि संस्कृतीचा विकास, गुप्तकाळ त्याला सुवर्णयुग का म्हटलं जातं, आर्थिक परिस्थिती कशी होती आणि गुप्त काळातील महत्त्वाची शहरी केंद्रे कोणती कोणती होती. तर या 8 मुद्द्यामध्येच तुम्ही गुप्त साम्राज्याची माहिती घेऊ शकता. तर असं अगदी टू द पॉईंट विश्लेषण केलेली ही जी PDF आहे तर ती तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. प्रत्येक मुद्द्याचं इकडं तुम्हाला विश्लेषण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर तुमची भक्ती चळवळ येईल. इथं महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह महाराष्ट्रातला विठ्ठल आहे, वारकरी आणि धारकरी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, रामदास, जनाबाई आणि बहिणाबाई. भक्ती चळवळीची वैशिष्ट्य कोणती अशा रीतीनं माहिती दिलेली. मग आधुनिक भारताचा इतिहास हे पेपर 1 बद्दल झालं. पेपर 2, पेपर 3 आणि इव्हन इथिक्सचा जो पेपर आहे तर त्याचंसुद्धा आपण मायक्रो ॲनालिसिस केलेलं आहे. म्हणजे केस स्टडीसाठी कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहेत. मग इथिक्समध्ये थिंकर्सचा किंवा विचारवंताचा अभ्यास करताना कोणते विचारवंत अभ्यास गरजेचे आहेत, कोणत्या संकल्पना महत्त्वाच्या आहेत, कोणते फॅक्ट्स किंवा कोणती तथ्य तुम्हाला माहीत असली पाहिजेत, हे इथिक्सचं पेपरचं सुद्धा विश्लेषण केलेलं आहे. ही PDF जी आहे तर तुम्ही एकदा पाहून घ्या. आलं लक्षात, समजलं. चलो पुढं आगे बढो. आता आपण याच्यामध्ये काय पाहिलं, आत्ता आपण इतक्यात काय पाहिलं, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिला. म्हणजे लँग्वेजचे 2 पेपर, निबंधाचे 2 पेपर आणि याच्यानंतर GSचे 4 पेपर. ऑप्शनलचं वेगवेगळा प्रत्येकाचा आहे ऑप्शनल, त्याच्यामुळे त्याचा वेगवेगळा सिलेबस आहे ते लक्षात ठेवा. 26 पैकी ऑप्शनल त्यांनी विषय दिलेले आहेत. 26 पैकी कुठला तरी एक तुम्हाला ऑप्शनल घ्यायचा आहे. सपोज तुम्ही PSR घेतला तर PSRचे पुन्हा 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रश्नपत्रिकांची रचना कशी असेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यावरती एक आपण लेक्चर सिरीज बनवलेली आहे. त्या लेक्चर सिरीजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. किंवा जर का तुम्ही MPSC मेन्स 2025
VJC स्टडी क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर असं जर का सर्च केलं यूट्यूबवरती तर तुम्हाला मिळून जाईल, किंवा मग VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलची तुम्ही प्लेलिस्ट चेक करा. तिथं आपण मेन्स 2025 प्रश्नपत्रिकांची रचना अशी एक लेक्चर सिरीज आहे. त्याच्यामध्ये आपण 6 लेक्चर्स घेतलेले आहेत, इन डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. इथं मी तुम्हाला थोडक्यात प्रश्नपत्रिकांचं स्वरूप जे आहे तर ते दाखवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून किती मार्काला किती लिहिणं अपेक्षित आहे हे तुमच्या लक्षात येईल. प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत जर का तुम्ही विचार केला तर एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगतो. UPSCचा शब्दमर्यादेचा क्रायटेरिया वेगळा आहे आणि MPSCचा शब्दमर्यादेचा क्रायटेरिया जो आहे तर तो वेगळा आहे. म्हणजे MPSCत तुम्हाला 150 शब्दात उत्तर लिहायचे आहेत आणि 250 शब्दात उत्तर लिहायचे आहेत. UPSCला तुम्हाला 200 शब्दात सुद्धा उत्तर लिहायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि 150 शब्दासाठी 10 गुण आहेत आणि 250 शब्दासाठी 15 गुण आहेत. तर असा हे क्वेश्चन पेपरची रचना आहे. तर ती मी तुम्हाला क्वेश्चन पेपरची रचना थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके, चला. पहिला जो पेपर आहे तर तो भाषेचा पेपर आहे, म्हणजे मराठीचा पेपर आहे. त्याच्यामध्ये माध्यम मराठी असेल, इथं गुण 300 असतील, वेळ 3 तास आहे आणि पारंपरिक किंवा वर्णनात्मक. बघा इथे काही सूचना दिल्यात, त्या काय एवढ्या महत्त्वाच्या नाहीत. आपण डायरेक्ट रचनेवरती जाऊ. बघा ही रचना असेल. तुम्हाला निबंध किती शब्द एकूण, म्हणजे निबंधासाठी 100 गुण आहेत, परिसराचं आकलन कॉम्प्रेन्शनसाठी 60 गुण आहेत, सारांश लेखनासाठी 60 गुण आहेत, मराठी उत्तराचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी 20 गुण आहेत, इंग्रजी उत्तराचे मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी 20 गुण आहेत आणि परिपाठ किंवा शब्दसंग्रहासाठी 40 गुण आहेत. आणि असा हा टोटल 300 मार्कांचा मराठीचा पेपर असेल, हे लक्षात ठेवा. ही अशी तुमच्या प्रश्नपत्रिकांची रचना असणार आहे मराठीच्या, आणि हा क्वालिफाईंग स्वरूपाचा पेपर आहे. दुसरा जो आपला पेपर असेल तर तो आहे इंग्लिशचा, इंग्लिश लँग्वेजचा. बरोबर, ह्या सूचना आहेत. वेळ तीच, फक्त याचं लिखाणाचं माध्यम जे आहे तर ते इंग्लिश आहे. तुम्हाला हे इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं इंग्लिशमध्ये व्यक्त होता येतंय का हे पाहणं गरजेचं आहे. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट तिथं आहे. नाहीतर आपलं इंग्लिश कसं असतं तो पेपर चेक करण्याला पळून जाईल. बघा त्याच्यासाठी तुम्हाला एसेसाठी 100 मार्क्स आहेत, कॉम्प्रेन्शन ऑफ गिवन पॅसेज त्याच्यासाठी तुम्हाला 75 मार्क आहेत, प्रिसाईज रायटिंगसाठी 75 मार्क आहेत, युजेस अँड व्होकॅब्युलरी पार्ट 1 25 मार्क आणि पार्ट 2 साठी 25 मार्क. तर असा हा सुद्धा 300 मार्कांचा पेपर तुम्हाला असणार आहे आणि हा सुद्धा क्वालिफाईंग स्वरूपाचा असणार आहे. 25% गुण तुम्हाला इथं मिळवायचे आहेत. समजलं, आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचा जो पेपर आहे तर तो निबंधाचा पेपर आहे आणि हा अनिवार्य स्वरूपाचा असणारा पेपर आहे. इथं त्यांनी सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेत. तुम्ही जे लँग्वेज किंवा जी माध्यम पेपर लिहिण्यासाठी निवडलेलं आहे मेन्सचं, तर त्याच माध्यमात मराठी किंवा इंग्लिशमध्येच तुम्हाला पेपर लिहिता येतील. 250 गुण आहेत आणि 3 तासाचा कालावधी तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे. आणि त्या पेपरची रचना कशी असेल, निबंधाचा पेपर जो आहे तर तो तुम्हाला 2 पार्टमध्ये किंवा 2 सेक्शनमध्ये विभागला जाईल. सेक्शन 1 मध्ये तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 निबंध दिले जातील. सेक्शन B मध्ये तुम्हाला 5, 6, 7 आणि 8 असे 8 निबंध 2 सेक्शनमध्ये डिवाईड केले जातील. आणि त्या तुम्हाला पहिल्या सेक्शनमध्ये 4 पैकी एका विषयावरती निबंध लिहायचा आहे आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये 4 पैकी एका विषयावरती निबंध तुम्हाला लिहायचा आहे. असा एक निबंध 125 मार्काला, 2 निबंधाचे 250 गुण झालेले आहेत. निबंधाला जास्तीत जास्त मार्क येऊ शकतात जर का तुम्ही त्याचा वेगळा थोडासा वेळ देऊन अभ्यास केला तर. तुम्हाला क्लास 1 मिळणार की क्लास 2 मिळणार हे डिसाईड करणारा फॅक्टर हा एसे आहे, लक्षात ठेवा. कारण बरेचसे जण एसेची प्रॅक्टिस करत नाही आहेत किंवा त्यांना एसे लिहायला येत नाहीत, त्याच्यामुळे कमी मार्क्स मिळतात आणि ते मागं पडतात. त्याच्यामुळे एसेची वेगळी प्रॅक्टिस करा. याची एक पर्सनल मेंटरशिपची बॅच आहे आपल्याकडं, त्याच्यामुळे तुम्ही न विसरता सहभागी व्हा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. एक लेक्चरसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती निबंध लेखनाशी संबंधित अवेलेबल आहे, ते तुम्ही पहा. याच्यानंतर पेपर 4 ते 6 म्हणजे GS1, GS2 आणि GS3 हे जे पेपर आहेत तर याच्या प्रश्नपत्रिकांची रचना कशी असेल त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. बघा ते जे पेपर आहेत तर ते तुम्हाला मराठी किंवा इंग्लिशमध्ये लिहिता येतील. पारंपरिक आणि वर्णनात्मक 250 गुणाला प्रत्येकी एक पेपर असेल. म्हणजे GS1 250, GS2 250 आणि GS3 250, 250 आणि प्रत्येक पेपरचा कालावधी 3-3 तास असेल. आता बघा याचं जे क्वेश्चन पेपरची रचना आहे तर ती कशी असेल, इथं काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना मी तुम्हाला खाली व्यवस्थितपणे सांगतो. जे मीडियम तुम्ही निवडलं आहे त्याच मीडियममध्ये तुम्ही उत्तर लिहायला पाहिजेत. बरोबर, याशिवाय म्हणजे एक उपप्रश्न कुठंतरी लिहिला आहे. बरं, हे एक काम करा, ही डिटेलमध्ये जी सिरीज मी बनवलेली आहे तर ती सिरीज बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो तुम्हाला. हे असं तुम्हाला समजणार नाही. बघा हे GSच्या पहिल्या पेपरची रचना ही अशी असेल. बघा 20 प्रश्न असतील. किती? 20 प्रश्न आहेत टोटल आणि 1 ते 10. बरोबर, पहिले 10 प्रश्न आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. पहिले 10 प्रश्न जे आहेत
तर ते 10 मार्कांना असतील. 10 मार्कांना याचा अर्थ या पहिल्या 10 प्रश्नांची जी उत्तरं आहेत तर ती तुम्हाला 150 शब्दात लिहायची आहेत. हे लक्षात ठेवा. किती? 150 शब्दात. आणि दुसरे जे 10 प्रश्न असतील 11 ते 20 त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला 250 शब्दात लिहायची आहेत आणि त्याच्यासाठी प्रत्येक प्रश्नाला गुण आहेत 15. हे लक्षात ठेवा. बरोबर? आलं लक्षात? GS 1, 2, 3 हे GSचे जे 3 पेपर आहेत त्याच्यात एकूण 20 प्रश्न असतील प्रत्येक पेपरमध्ये. पहिल्या 10 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला 150 शब्दात लिहायचे आहेत प्रत्येकी 10 गुणांसाठी आणि दुसऱ्या 10 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला 250 शब्दात लिहायचे आहेत प्रत्येकी 15 मार्कांसाठी. समजलं? आलं लक्षात? हे पेपर 1, 2, 3 मेन्समधल्या. आता पेपर 4 जो आहे, जो इथिक्सचा पेपर आहे, त्याची जी रचना आहे तर ती जरा थोडीशी इतर पेपरपेक्षा वेगळी आहे. कशी वेगळी आहे ती तुम्हाला मी इथं लगेच दाखवतो. बघा आता इथं तुम्हाला 30 शब्दांमध्ये सुद्धा उत्तर लिहायचे आहेत. किती? 30 शब्दामध्ये. नंतर तुम्हाला 150 शब्दात सुद्धा लिहायचे आहेत आणि नंतर तुम्हाला 250 शब्दात सुद्धा लिहायचे आहेत. कारण हा पेपर जो आहे तर याचा इथिक्सचा पेपर आहे आणि याच्यामध्ये केस स्टडीचा एक वेगळा सेक्शन आहे. हा पेपर जो आहे तर तो तुम्हाला 2 सेक्शनमध्ये डिवाईड केल्याचा दिसतो. सेक्शन ए तुमच्या इथं स्क्रीनवरती आला आहे बघा. सेक्शन एमध्ये तुम्हाला क्वेश्चन 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे जे पहिले 6 प्रश्न आहेत तर ते सेक्शन एमध्ये आहेत. बरोबर? सेक्शन एमध्ये किती? इथिक्सचा जो सेक्शन ए आहे पेपरचा तर त्याच्यामध्ये 1 ते 6 प्रश्न आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे पहिले प्रश्न क्रमांक 1 मधला एमध्ये तुम्हाला 5 टिपा लिहायच्या आहेत. 5 टिपा किती? 10 मार्काला. त्याच्यानंतर 1, बी आणि सी 10 मार्कासाठी म्हणजे 150 शब्दात लिहायचं आहे. 2, 3, 4, 5 आणि 6 याला 10 मार्क आहेत. 150 किंवा 250 शब्दात याची तुम्हाला उत्तरं म्हणजे मोस्ट ऑफ द थिंग्स 150 शब्दातच याची उत्तरं लिहायची आहेत. इथिक्सचा जो पेपर 4 आहे तर पेपर 4 मधला सेक्शन बी जो आहे तर सेक्शन बी आपल्या कशासाठी आहे? केस स्टडीसाठी आहे. त्याच्यामध्ये 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 असे किती प्रश्न आहेत? 6 आणि 6 प्रश्न ह्याची उत्तरं तुम्हाला किती लिहायची आहेत? 250 शब्दात लिहायचे आहेत. 200 ते 250 आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला 20 मार्कांसाठी आहे. आणि हे जे सगळे प्रश्न आहेत तर ते तुम्हाला अनिवार्य स्वरूपाचे आहेत. आलं लक्षात? समजलं? ओके. आणि आता लगेच आपण मग ऑप्शनलची जी स्ट्रॅटेजी आहे क्वेश्चन पेपरची रचना आहे तर ते आपण थोडक्यात पाहून घ्या. ऑप्शनल पेपर 8 आणि 9 म्हणजे तुम्ही 26 विषयापैकी कोणताही एक ऑप्शनलचा सब्जेक्ट निवडू शकता. त्याचे 2 पेपर होतील. 3 तासाचा वेळ असेल. ते तुम्हाला जसं तुम्ही लँग्वेज निवडलेली आहे उत्तर लेखनासाठी मराठी किंवा इंग्लिश पेपर असेल तर इंग्लिशमध्येच लिहू शकता. मराठी पेपर असेल म्हणजे मराठी तुम्ही ऑप्शनल म्हणून निवडला असेल तर तो पेपर तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिता येणार नाही. तो पेपर तुम्हाला मराठीतच लिहावा लागेल. अलग लक्षात. आता पॉलिटिकल सायन्स पेपर आहे. ओके. तुम्ही उत्तर लिहिताना लँग्वेज जर का मराठी निवडलं असेल तर तुम्ही मराठीत लिहू शकता. अदरवाईज जर का तुम्ही इंग्लिश माध्यम निवडलं असेल उत्तर लेखनाचं तर इंग्लिशमध्ये लिहू शकता. इथे लक्षात. मॅथ्सचा पेपर मराठीत लिहू शकणार नाही ना. मॅथ्सचा पेपर इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करावा लागेल. दॅट्स इट. असं हे आहे. वेळ 3 तासाचा आहे. 250 मार्क्स इथं तुम्हाला दिलेले आहेत पेपर 1ला. ओके. आलं लक्षात? बघा आता हे प्रश्नपत्रिकांची रचना कशी असेल ऑप्शनलच्या ते मी तुम्हाला इथं सांगतो. पेपर 1 आणि पेपर 2 पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन. बघा हे जे पेपर आहे इथं दिलेत ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंडरी अँड वेटरनरी सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, स्टॅटिक्स आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे जे 15 एकूण 26 ऑप्शन आहेत. 26 ऑप्शनल पेपर आहेत. त्याच्याला कुठलाही तुम्हाला एक निवडायचं आहे. इथं तुम्हाला 15 पेपरचं स्ट्रक्चर दिलं आहे. आपण फक्त एकाच इथलं स्ट्रक्चर बघू. बघा त्याच्यामध्ये 2 सेक्शन असतील. पेपर 1 मध्ये 2 सेक्शन आहेत. सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. बरोबर? 1, 2, 3 आणि 4. सेक्शन ए मधला जो पहिला प्रश्न आहे तो तुम्हाला कंपल्सरी लिहायचाच आहे आणि सेक्शन बी मधला जो 5वा प्रश्न आहे तो सुद्धा तुम्हाला कंपल्सरी लिहायचाच आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 8 प्रश्न दिलेले असतात. म्हणजे ऑप्शनलच्या पेपर 1 मध्ये तुम्हाला टोटल 8 प्रश्न आहेत आणि 8 पैकी तुम्हाला कोणतेही 5 लिहायचे आहेत. 5. अलग लक्षात. इथं वरती तुम्हाला दिलेलं दिसते बघा. एकच मिनटं दाखवून देतो म्हणजे तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल. बघा 8 प्रश्न 2 विभागात विभागून दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हे अनिवार्य आहेत. हे प्रश्न धरून इतर तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. असे तुम्हाला 8 पैकी फक्त 5 प्रश्न सोडवायचे आहेत 250 मार्कांसाठी पेपर 1 मध्ये आणि ऑप्शनलच्या पेपर 2 मध्ये 8 पैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत 250 मार्कांसाठी. दॅट्स इट. म्हणजे तुम्हाला 10 प्रश्न 500 मार्कांसाठी आहेत. येते का लक्षात? म्हणजे काय हा मार्कांचा डिफरन्स आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त अभ्यास करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवायचा प्रयत्न करा. आलं लक्षात? समजलं?
असा हा तुमचा ऑप्शनलचा पेपर असणार आहे. आलं लक्षात. कुठला एक ऑप्शनल निवडा. जर का PSIR निवडला असेल आणि त्याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन्स असतील तर न विसरता मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पर्सनल मेंटरशिप बॅच आहे, त्याची थोडीशी फी आहे. फी देऊन तुम्ही बॅचमध्ये या. बघा, ऑप्शनलमध्ये तुम्हाला 10 आणि 20 गुणांचे प्रश्न लिहायचे आहेत आणि ते 150 ते 250 शब्दात. 150 आणि 250 शब्दात म्हणजे 10 गुणांचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर 150 शब्दात आणि 20 गुणांचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला 250 शब्दात लिहायचं आहे. तर ही अशी एकूण ऑप्शनलची रचना असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. समजलं? आलं लक्षात. आता आपला पुढचा टॉपिक काय वाचायचं आणि कुठून वाचायचं. हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजेच काय, अभ्यास कसा करायचा आणि संदर्भ स्रोत कोणते असायला पाहिजेत. म्हणजे आता स्वरूप बदलले परीक्षेचं. उत्तरं लिहायची आहेत आणि जर का उत्तर लिहायची असतील तर तेवढी माहिती आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे किंवा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जास्तीच्या माहीत असल्या पाहिजेत. जरी लँग्वेजच्या पेपरसाठी दर्जा 10वीचा असला आणि GSच्या इतर पेपरसाठी दर्जा जरी पदवीचा असला तरी इतर 4 गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत असल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीनं आपला अभ्यास असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसिक जी पुस्तकं आहेत, उदाहरणार्थ स्टेट बोर्ड असेल, NCERTची टेक्स्टबुक असतील, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पुस्तकं असतील, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीची पुस्तकं असतील. ही पुस्तकं तुम्ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी वापरू शकता. म्हणजे आपण जे म्हणतो ना, कुठलाही पेपर सोडवण्यासाठी मूलभूत संकल्पना समजून घेणं गरजेचं असतं. तर या मूलभूत संकल्पना समजतील कुठून आपल्याला? अगदी योग्य आणि चांगल्या प्रकारे तर या बेसिक पुस्तकातून. म्हणजे स्टेट बोर्ड तुम्ही वाचलीच पाहिजेत. अगदी 5वी ते 12वी सगळी स्टेट बोर्ड वाचून टाका. NCERT अगदी 5वी ते 12वी सगळ्या NCERTची टेक्स्टबुक वाचून टाका. YCMO आणि IGNOचं मटेरियलसुद्धा तेवढंच दर्जेदार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जर का लगेच स्टेट बोर्ड किंवा NCERT वाचून झाल्यानंतर रेफरन्स बुकला हात घालणार असाल तर त्याच्या अगोदर एकदा YCMO आणि IGNOचं मटेरियल चाळून बघा किंवा त्यांची पुस्तकं चाळून बघा. तुम्हाला बरं वाटेल. कारण तेवढ्या ताकदीचे लेखकांनी त्या पुस्तकामध्ये लिखाण केलेलं आहे. तुम्ही त्याचा जरी अभ्यास करून MPSCचे पेपर लिहिले तरीसुद्धा चांगले मार्क्स पण मिळू शकतात, हे लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला तेवढा कंटेंट पेपरमध्ये देता आला पाहिजे. येतं का लक्षात? ही तुम्हाला बेसिक पुस्तकं सांगितली. त्याच्यानंतर रेफरन्स बुक. ओके, क्लास नोट्स वगैरे तर त्या तुम्हाला येतीलच. क्लास नोट्स तयार कशा केल्या जातात? ह्या बेसिक पुस्तकांना थोडासा डाटा घेऊन, रेफरन्स बुकमधून थोडासा डाटा घेऊन त्या क्लास नोट्स बनवल्या जातात. हे विविध क्लासेसवाले किंवा आपण ज्या तयार करतो ते, बरोबर. पण त्या क्लास नोट्स कशा असतात? त्या एक पाऊल पुढच्या क्लास नोट्स असतात. म्हणजे कसं की तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत हे गृहीत धरून त्या बनवलेल्या असतात. हे तर आहेच. त्याच्यानंतर रेफरन्स बुक्स. ओके, आता हे जे बेसिक पुस्तकं मी तुम्हाला सांगितली तर याच्यावरती आधारित काही फ्री लेक्चर सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत. तर त्या तुम्ही पाहू शकता. NCERTचे असेल, स्टेट बोर्डचे असेल, इंटरनॅशनल रिलेशनचे असेल, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे असेल, इंडियन पार्लमेंटरी सिस्टीम किंवा इंडियन डेमोक्रेटिक सिस्टीम जे आहे किंवा भारताची शासन व्यवस्था जी असेल किंवा प्रशासन जे असेल तर याच्या संबंधीच्या फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर सिरीज ज्या आहेत तर त्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्या तुम्ही पहा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके, रेफरन्स बुक वाचताना विषयानुसार दर्जेदार पुस्तकांचीच खरेदी करा. नाहीतर उगच ढीग लावण्यात काय मजा नाही आहे. म्हणजे आता जर का तुमचा PSR ऑप्शन असेल तर OP गावाचं पुस्तक वाचलंच पाहिजे. ते बेस्ट पुस्तक आहे. येते का लक्षात? म्हणजे तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करणार असाल तर M लक्ष्मीकांत तुम्ही वाचलंच पाहिजे, बरोबर. तुकाराम जाधवांचा खंड 2 वाचलाच पाहिजे, कारण बेस्ट पुस्तक आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरची जे शांतश्री पंडित मॅमची जी IRची सिरीज आहे, PSR ऑप्शनची जी सिरीज आहे ती तुम्ही पाहिलीच पाहिजे. दॅट्स इट. म्हणजे खूप तज्ज्ञ लोकांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती शिकवलं आहे. त्या थोड्याशा लेक्चर सिरीज तुम्ही पाहून घ्या, बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. इतर पुस्तके जे आहेत, फॉर एक्झाम्पल थोडंसं अवांतर पण वाचलं पाहिजे. अवांतर म्हणजे खूपच कथा कादंबऱ्या वाचत नाही बसायचं. म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट जे आहेत, पाश्चात्य राजकीय विचारवंत जे आहेत त्यांचं थोडंसं साहित्य वाचा. ते तुम्हाला फिलॉसॉफिकल एसे किंवा तत्त्वज्ञानात्मक एसे लिहिताना कामाला येईल. एसेचे 2 प्रकार आहेत, एक माहितीवर आधारित एसे आणि दुसरा आहे तत्त्वज्ञानात्मक एसे. ओके, तर हे तुम्हाला तिथं कामाला येईल. म्हणजे भारतातले जे राजकीय विचारवंत आहेत की ज्याचा तुम्हाला PSRच्या ऑप्शनमध्ये अभ्यास करायचा आहे तर त्यांच्याबद्दल जर का थोडंसं साहित्य तुमच्याला उपलब्ध झालं तर ते वाचून घ्या. निबंध लिहिताना तुम्हाला ते कामाला येऊ शकतं. याशिवाय काही वर्तमानपत्रे आहेत, म्हणजे मराठी आणि इंग्लिश माध्यमातले जे दर्जेदार वर्तमानपत्रे आहेत, उदाहरणार्थ द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल इंग्लिशमधून, मराठीतून लोकसत्तासारखं आहे, सकाळचं साप्ताहिक आहे. हे न्यूजपेपर थोडेसे वाचत चला की जेणेकरून बघा न्यूजपेपरमध्ये कसं असतं, त्यांचं संपादकीय लिहिताना त्यांनी खूप सारी माहिती खूप कमी जागेत बसवलेली असते, कॉम्पॅक्ट करून बसवलेली असते. आपल्याला एखाद्या प्रश्नाचं ज्यावेळेस उत्तर लिहितो आपण तर त्यावेळेस आपल्याला फापट पसार लिहायचं नाही. एकतर तुम्हाला 150 शब्दात किंवा 250 शब्दात उत्तर लिहायचं आहे, बरोबर. म्हणजे एखादा प्रश्न खूप सोपा आला आणि तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल खूप माहिती आहे, परंतु ते खूप माहिती असून उपयोग नाही आहे. ते कॉम्पॅक्ट करता आलं पाहिजे. ते
त्या प्रश्नाच्या उत्तराच्या रचनेत बसवता आलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी शब्दात तुम्हाला जास्तीत जास्त माहिती जी आहे तर ती पेपर चेकरपर्यंत पोचवता आली पाहिजे. आणि हे तुम्हाला कुठून समजू शकतं? हे न्यूजपेपरच्या किंवा वर्तमानपत्राच्या एडिटोरियलमधून किंवा वर्तमानपत्रात जे विविध लेखक किंवा विचारवंत लेख लिहित असतात त्याच्यामधून हे तुम्हाला आयडिया येऊ शकते. त्याच्यामुळं हे वर्तमानपत्रे मराठीतली किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा वाचायला सुरुवात करा, कारण तुम्हाला भाषेचा एक पेपर आहे ते तुम्हाला समजेल आणि मराठीत तुम्ही वाचलंच पाहिजे. ओके, येते लक्षात. याशिवाय म्हणजे अभ्यास स्रोतांसाठी सांगतो मी तुम्हाला, संकेतस्थळे वेबसाईट्स असतात, काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतात, काही संस्था आणि संघटनाच्या वेबसाईट्स असतात की जे तुम्हाला मेन्सला डाटा पुरवतील. उदाहरणार्थ मिनिस्ट्री ऑफ कल्चर, केंद्र सरकारची जी मंत्रालय आहे तर त्या मंत्रालयाने म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत भारतात ज्या वेगवेगळ्या व्यक्तींनी त्यांच्या कार्यातून योगदान दिलेलं आहे तर त्याची माहिती देणारी एक सिरीज सुरू केलेली आहे. ओके, हे तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ कल्चरल अफेअर्स, केंद्र सरकारचे जे मंत्रालय आहे त्या वेबसाईटवरती फ्री ऑफ कॉस्ट हा डाटा अवेलेबल आहे आणि तो तुम्हाला हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करता येतो आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही वाचून घ्या. हिस्ट्रीच्या पेपरसाठी ते तुम्हाला उपयोगी पडू शकतं किंवा एसएसाठी सुद्धा ते तुम्हाला उपयोगी पडू शकतं. अनसंग वॉरियर्स नावाची एक त्यांची सिरीज आहे की जे आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत की ज्यांच्याबद्दल लोकांना माहीत नाही आहे तर त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिस्ट्रीच्या दृष्टीनं किंवा इंटरव्ह्यूच्या दृष्टीनं, इव्हन पॉलिटिकल PSR ऑप्शनल किंवा पॉलिटिक्सच्या दृष्टीनं सुद्धा ही तुम्हाला माहिती तिथं मिळू शकते. बरोबर, हे 4-5 सोर्स महत्त्वाचे सांगितलेले आहेत. याच्यापेक्षा जर का वेगळे काही सोर्स असतील तर तुम्ही ते पाहू शकता, तिथून अभ्यास करू शकता. बघा, जिथून तुम्हाला मुख्य परीक्षेशी संबंधित, उत्तरलेखनाशी संबंधित माहिती मिळेल असा कुठलाही सोर्स तुम्ही अभ्यास करा किंवा कुठलाही. मी म्हणत नाही की याच क्लासच्या नोट्स वाचा, याच क्लासचे लेक्चर सिरीज पहा. तुमचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या आणि तो व्हायलाच पाहिजे. बरोबर, तुमच्याच फायद्याच्या दृष्टीनं आपण काही लेक्चर सिरीज सुरू केलेले आहेत, त्यातसुद्धा तुम्ही पाहू शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहेत. त्याच्यानंतर उत्तरलेखनाचा सराव, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे उत्तरलेखनाचा सराव, आन्सर रायटिंग. म्हणजे मुख्य परीक्षेला लिहिल्याशिवाय तुम्हाला आता पर्यायच उपलब्ध नाही, लिहायलाच पाहिजे. मी तर म्हणतो की दररोज झोपताना कमीत कमी 1 पेज लिहून तुम्ही झोपलं पाहिजे. म्हणजे काय झालं माहिती आहे का, आपल्या लॉकडाऊनमुळं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, विविध परीक्षांच्या प्रवेश परीक्षा ह्या सगळ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन झालेल्या आहेत. त्याच्यामुळे काही लिहिण्याचं टेन्शनच नाही. पेन आपल्या हातातून 4-5 वर्ष झालं पडला आहे. ओके, त्याच्यामुळे प्लीज लिखाणाची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. आता सगळेजण म्हणतील की अभ्यासक्रम सेम झाला आहे, बरोबर, UPSCचा आणि MPSCचा. मग आम्ही UPSCचे PYQ त्याचे उत्तर लिहू का? त्याचे उत्तर लिहा. फक्त UPSC PYQ याचा फक्त आधारच घ्यायचा आहे, कारण UPSCचे PYQ ॲज इट इज MPSC विचारेलच याची गॅरंटी नाही आणि MPSC ॲज इट इज विचारणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तिथं महाराष्ट्राचा संदर्भ म्हटलं आहे, महाराष्ट्राच्याच लेवलचे प्रश्न येतील. कारण मागं जे अन्न आणि प्रशासकीय सेवेची मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने झाली आहे, ॲग्री किंवा फॉरेस्टची परीक्षासुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने झाली आहे, तर तिथला सिलेबस आणि UPSCचा सिलेबस सेमच होता, परंतु प्रश्नात मात्र खूप मोठी तफावत होती. हे लक्षात ठेवा. UPSCचे प्रश्न विचारण्याची पातळी जी आहे तर ती अत्यंत हार्ड स्वरूपाची आहे. ती पातळी MPSC तुम्हाला दिसणार नाही. MPSCच्या प्रश्न विचारण्याची पातळी जी असेल, हार्ड किंवा काठिण्य पातळी, तर ती थोडीशी नक्कीच कमी असेल. त्याच्यामुळे जर का तुम्ही UPSCचे प्रश्न आधार घेऊन तसेच प्रश्न रिफ्लेक्ट होतील पेपरमध्ये असं जर का गृहीत धरून अभ्यासाला लागला तर तुम्ही चूक करताय. ओके, तुम्ही आता काय करायचं की UPSCच्या PYQचा आधार घेऊ शकता. आधार घ्या, तसे प्रश्न तुम्ही लिहायचा सुद्धा प्रयत्न करा. आपल्या आन्सर रायटिंग बॅचमध्ये सुद्धा आपण करतोय तसं. याशिवाय वाचलेल्या अभ्यास घटकांवर आधारित प्रश्न तयार करून त्याची उत्तरे लिहिण्याचा सराव करा. म्हणजे जो तुम्ही एखादा अभ्यास घटक वाचलाय, GSचा असो किंवा ऑप्शनलचा असो, तर त्याच्यावरती आधारित तुम्ही छोटे छोटे प्रश्न तयार करा, त्याची उत्तरे लिहा. दॅट्स इट. आणि बघा की कोणाकडून तरी चेक करून घ्या, किंवा जर का तुम्ही आपल्या VJC स्टडीच्या पर्सनल मेंटरशिप बॅचमध्ये असाल तर मी तुम्हाला ते चेक करून देईन. बरोबर. वर्तमानपत्रातील लेखांचा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे वर्तमानपत्र एक चांगला सोर्स असू शकतात. त्याच्यात जे एडिटोरियल किंवा संपादकीय येतं किंवा वेगवेगळे जे लेख प्रकाशित होतात तर त्याचा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्रिसाईज रायटिंग करण्याचा प्रयत्न करा की म्हणजे तुम्हाला कमी शब्दात किंवा कमी जागेत जास्तीत जास्त माहिती जी आहे तर ती पोहोचवता येऊ शकते. बरोबर. याशिवाय निबंध लेखनासाठी वेगळा वेळ द्या. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. निबंध लेखन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी थोडासा वेगळा वेळ काढून ठेवा. कारण कमी वेळेत जास्त आउटपुट देणारा विषय ह्या म्हणून निबंधाकडे पाहिलं जाते. दॅट्स इट. 2 निबंध लिहायचे तुम्हाला 250पैकी जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. दॅट्स इट. आलं लक्षात. आणि लिखाणाच्या सरावातूनच सर्वोत्तम होता येईल. म्हणजे लिखाण हाच त्याच्यासाठी एक ऑप्शन उपलब्ध आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही लिहिलंच पाहिजे.
ओके, बेस्ट ऑप्शन आहे तो. आणि आपल्या आता कुठल्या कुठल्या पर्सनल मेंटरशिप बॅचेस सुरू आहेत तर त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. ह्या 4-5 आपल्या पर्सनल मेंटरशिप बॅच सुरू आहेत. त्याची जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 9665274459. PSR ऑप्शनलचं एक मॉड्यूल चालू आहे. मेन्स GS पेपर 2 पॉलिटी सेक्शन, NCERT पॉलिटी टेक्स्टबुक रिव्हिजन आणि आन्सर रायटिंग बॅच आहे, एसे रायटिंग आहे आणि आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे. ओके, एसे रायटिंग आणि आन्सर रायटिंग आपण वेगवेगळे घेतो आहे. PSRवरती जास्त फोकस करतो आहे आणि इतर मग आन्सर रायटिंगसाठी सुद्धा तुम्ही येऊ शकता. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर अशा रीतीनं MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 तर याचं जे स्वरूप आहे तर मी तुम्हाला अगदी A to Z पर्यंत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं हे लेक्चर तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक करा. जी लोक नव्याने अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तर त्यांच्यापर्यंत हे लेक्चर न विसरता पोहोचवा, त्यांनाही फायदा होऊ द्या. आणि जर का तुम्हाला अजूनही काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर तिथं देण्याचा प्रयत्न करीन. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. ओके, तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.